दूरच्या जंगलात एक विशाल बोराचे झाड होते. त्या झाडावर अनेक खारुताई आणि माकडदादा राहत होते. खारुताईमध्ये चिंकी मिंकी या दोघी मैत्रिणी होत्या. त्यातली चिंकी आगाऊ होती. ती जंगलातल्या प्राण्यांना पक्ष्यांना त्रास द्यायची, खूप खोडकरपणा करायची. जंगलातल्या प्राण्यांचे अन्न लपवून ठेवायची. माकडदादा झाडावर झोपले की त्यांची शेपूट झाडाबरोबर बांधायची. हरणीताई झाडाखालून निघाल्या की तिच्या पाठीवर बसून तिची शिंगे ओढायची. नंतर हत्तीदादा निघाले की त्यांच्याही पाठीवर बसायचं आणि आपली शेपटी त्यांच्या कानात घालून त्यांना गुदगुल्या करायच्या. असा आगाऊपणा चिंकी सारखी करायची. पण या उलट मिंकी होती. मिंकी शांत होती. ती सगळ्याशी प्रेमाने आणि अदबीने वागत होती. ती जंगलात जाऊन दररोज टोपलीवर अक्रोड घेऊन यायची आणि जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना वाटायची. उरलेले आपण खायची. मग मिंकी अशीच एकदा जंगलात गेली, टोपलीवर अक्रोड घेऊन आली. तेव्हा चिंकी उभी होती. चिंकी म्हणाली, ए मिंकी, ते अक्रोड घेऊन ये इकडे. मग मिंकी काय म्हणाली, अगं चिंकी ताई थांब, मी सगळ्या प्राण्यांना अक्रोड देते, उरले की तुला देते. ते काही मला माहिती नाही, अगोदर ती टोपली आण इकडे. अगं असे काय करते चिंकी ताई, तुला आण म्हटलं ना, गपचूप टोपली घेऊन ये बरा. मग मिंकी काही टोपली द्यायला तयार नाही. तेव्हा पळत पळत चिंकीने जाऊन मिंकीच्या हातातली टोपली हिसकावून घेतली आणि झाडावरच्या आपल्या घरात जाऊन तिने सगळे अक्रोड खाऊन टाकले. परत दुसऱ्या दिवशी तेच. मिंकी अक्रोडाची टोपली घेऊन आली की चिंकी यायची आणि टोपली घेऊन जायची, आपल्या घरात नेऊन खाऊन टाकायची. तिसऱ्या दिवशी तेच. शेवटी मिंकी वैतागली. तिने इतर खारुताईंना आणि माकडदादांना विचारले, अरे काय करायचे, ही चिंकी दररोज माझ्या हातातली टोपली ओढून नेते आणि एकटीच खाते अक्रोड. इतर प्राण्यांना किंवा मला कुणालाही मिळत नाही. आता काय करायचं सांगा बरं. मी एवढी सकाळी लवकर जाते, अक्रोड तोडून घेऊन येते, पण ते कुणालाही खायला मिळत नाही. काय करायचे माकडदादा. मग सगळ्या खारुताई आणि माकडदादानी आणि मिंकीने मिळून एक युक्ती केली. काय झालं, ठरल्याप्रमाणे मिंकी जंगलात गेली आणि टोपलीवर अक्रोड घेऊन आली. तेव्हा या चिंकी खारुताई उभ्याच होत्या. त्या काय म्हणाल्या, मिंकी आण टोपली इकडे. अगं चिंकी, असे काय ग करतेस, देते ना, थांब ना जरा, अगोदर आण टोपली. ठीक आहे, घे. मिंकीने चिंकीला टोपली दिली. मग चिंकीने काय केलं, टोपली घेतली, पळत पळत झाडावरच्या आपल्या घरात गेली आणि एक अक्रोड काढला आणि दाताखाली घातला. काडकन चिंकीचा दात मोडला. अरे देवा, हे काय, वाचवा वाचवा, माझा दात, कोणी आहे का. पण हे सर्व पाहायला बाहेर माकडदादा आणि इतर खारुताई आणि मिंकी होती. ते लागले खदाखदा हसायला. चिंकीने पाहिले, अरे मूर्खानो, हसताय काय, माझा दात गेला. मग माकडदादा पुढे आले, सगळ्या खारुताई पुढे आल्या आणि म्हणाल्या, अगं चिंकी, तुझा दात कशामुळे गेला माहिती आहे का. कशाने, सांगा ना, माझा दात पडला. मग माकडदादा म्हणाले, चिंकी अगोदर रडणं थांबव, काय सांगतो ते ऐक. अगं चिंकी, तू किती प्राण्यांना त्रास देते, तरी सगळे प्राणी बिचारे गप्प बसतात. पण मिंकी बरोबर तू हद्द केलीस. ती दररोज टोपली भरून
घेऊन येत होती अक्रोडांची, पण तू दररोज अक्रोड तिच्या हातातून हिसकावून घ्यायचीस. ती तुला देणारी होती, सगळ्या प्राण्यांना वाटून तुलाही देणार होती, पण ती कुणाला द्यायच्या अगोदरच तू टोपली तिच्या हातून हिसकावून घ्यायची. असे 3-4 दिवस केलेस. मग मिंकीने किती गप्प राहायची सांग बरं. मग आम्ही तुला धडा शिकवण्यासाठी युक्ती केली. आम्ही सगळे जंगलात गेलो आणि सगळ्या खारुताई, आम्ही माकडदादा सगळ्यांनी मिळून टोपलीभर अक्रोड काढले आणि आम्ही ते अक्रोड दाताने चिंबवले आणि आत अक्रोडाचे बी काढून आत छोटे छोटे दगड घातले. कारण तुला अद्दल घडवायची होती, तुझ्या चुकीची जाणीव करून द्यायची होती. आणि तेच तू अक्रोड खाल्लेस आणि तुझा दात पडला. माकडदादा, मिंकी खारुताई आणि इतर खारुताई, मी चुकले, मला माफ करा. मी विनाकारण तुम्हाला त्रास दिला. मिंकी, तुला निष्कारण त्रास दिला. तुझी चुकी नसताना मी रोज त्रास देत राहिलेस. मला माफ कर. मी आता इथून पुढे असा त्रास कोणालाही देणार नाही, इतर प्राण्यांनाही नाही आणि मिंकी तुलाही नाही. मला माफ करा. माझी चूक आता मला कळली. मी इथून पुढे खूप शहाण्यासारखी आणि चांगले वागेन. तेव्हा माकडदादा म्हणाले, बरोबर आहे चिंकी, तुला चूक कळली. आता इथून पुढे शहाण्यासारखी वाग. असे म्हणल्यावर चिंकी म्हणाली, हो माकडदादा आणि सगळ्या प्राण्यांनो, मी इथून पुढे कोणालाही त्रास देणार नाही. तेव्हा समोरच्या झाडावर बसलेली गंगी पोपटताई काय म्हणाली साळू चिमणताईला, अगे साळू, ऐकलंस का? साळू चिमणताई म्हणाली, काय झालं ग गंगीताई? अगं ऐक, मी काय म्हणते ते ऐक. चिंगीला दिली सर्व प्राण्यांनी मिळून शिक्षा, चिंकीला दिली सर्व प्राण्यांनी मिळून शिक्षा, चिंकीचा उतरला गर्वाचा नक्षा. बघितलंस ना? अगो, या चिंकीचा नक्षा कसा सगळ्या प्राण्यांनी उतरला. हो ग गंगी पोपटताई, बरोबर आहे, मी पाहिले ते. असे म्हणून दोघी हसायला लागल्या. म्हणून कोणालाही विनाकारण त्रास देऊ नये. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.